चंद्रपुरात लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय अभियानाचा प्रारंभ झाला। जिल्ह्यातील 2,81,000 बहिणींना याचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभं असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वस्त केलंय। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक बँकेत भेट देत लाडकी बहीण योजनेच्या बाबत पाहणी केली। द्वारका इथल्या एसबीआय बँकेत जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत उपस्थित महिलांशी तसंच बँक प्रशासनाशी संवाद साधला। यावेळी काउंटर कमी असल्याने बँक प्रशासनाला काउंटर वाढवण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी केल्या। जळगावात लाडकी बहीण योजनेच्या केवायसी आणि पैशांसाठी बँकेसमोर मोठी गर्दी केली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा इथल्या सेंट्रल बँकेत गर्दी पाहायला मिळाली। लाभार्थी महिला सुद्धा पैसे काढण्यासाठी पहाटेपासूनच रांगेत उभ्या होत्या। या गर्दीमुळे बँकेत इतर कामांसाठी येणाऱ्या खातेदारांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत होता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी वाशिम शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढायला गर्दी केली। पुढील 2 दिवस सलग सुट्टी असल्यामुळे महिलांची झुंबड उडाली आहे। तर शहरात रिमझिम पाऊस असताना देखील महिलांनी पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या। अमरावती पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी तोबा गर्दी केली आहे। पोस्ट ऑफिसमध्ये महिलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। यावेळी महिलांनी मुख्यमंत्री आणि सरकारचे आभार मानले। सांगलीच्या मिरजेत बहुजन कल्याण योजना मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उधळून लावला। या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पुरी माहिती आणि ज्ञान असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मेळावा बंद पाडला। जय जय गान करो। वाशिमच्या मंगरुळपीर इथल्या अर्चना खडसे या लखपती दिदी ठरल्या। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते दिल्लीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला। अकोलेच्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी रक्षाबंधनासाठी खास बीज राख्या तयार केल्यात। भात, तूर, मूग, उडीद यासारख्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी राख्या बनवल्यात। दरम्यान भाऊ मानलेल्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांना त्यांनी ही बीज राखी पाठवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा मावळ तालुक्यातल्या तळेगाव दाभाडी इथं आल्यानंतर अजित पवारांना महिलांनी राखी बांधली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भगिनींशी संवाद साधला। अजित पवारांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसंच जेसीबी मधून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करतात, मात्र 4 राज्यात एकत्र निवडणुका का घेत नाहीत असा सवाल पवारांनी पंतप्रधान मोदींना केलाय। राज्यात पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका घेतल्या जात नाहीत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर केलाय। लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा म्हणून निवडणूक पुढे ढकलल्या जात आहेत, तर भाजप सरकार निवडणुका आणखी पुढे ढकलतील असा निशाणा अनिल देशमुखांनी लगावलाय। राज्यात हे 3 घाशीराम कोतवाल आहेत असा निशाणा संजय राऊतांनी शिंदे फडणवीस अजित पवारांवर साधलाय। सध्या राज्यात पेशव्यांसारखा राज्यकारभार सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केलाय। जळगावमध्ये शरद पवार गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे लक्ष देत नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। हिंगोली बस स्थानकाची स्वच्छ बस स्थानक म्हणून निवड झाली आहे, मात्र या बस स्थानकात ठिकठिकाणी अस्वच्छता असल्याचं समोर आलंय। तंबाखूच्या पिचकारीनं भिंती रंगल्यात तर परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं। वाशिम शहरातील हिंगोली रोडवर असलेल्या बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। हा पूल आता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे, यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे। साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे। रुग्णालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या, मास्क, हँड ग्लोव्ज, औषधांचे कव्हर उघड्यावर टाकण्यात आले। जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं रुग्ण या ठिकाणी येत असतात, मात्र अशा अस्वच्छ रुग्णालयामध्ये लोकांना उपचार घ्यावे लागतात। बांगलादेशमधील घटनांच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद पुकारण्यात आला। बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक नागरिकांवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले होत असल्याचा आरोप होतोय। त्याचा निषेध म्हणून सर्व हिंदू संघटनांनी बंद पुकारलाय।
बांगलादेशातील हिंदूंवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं. याला चांगला प्रतिसादही मिळालाय. दरम्यान शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.